नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि आज भाग 7वा. दिवस मावळतीला आला होता. झोपडीच्या छपरासारखे दोन्ही बाजूंनी खांदे पाडून नागू वस्तीकडे परतला होता. पॉलिशची पेटी गेल्यामुळे त्याचं मन जड झालं होतं हे खरं, पण पाठीवर नेहमीप्रमाणे पेटीचं ओझं नसल्यामुळे त्याला श्वासोच्छवास करणं सोपं जात होतं. पाठीमागे बरंच अंतर ठेवून बेनवा चालला होता. त्याच्याबरोबर अंतू होता, झिपरेही होता. चकल्याच्या नाकावर ते आले आणि पानाच्या दुकानाकडे वळाले. देशी काळा कांडी पान खाऊन त्यांनी तोंड रंगवली. तर्जनीवर चुना घेऊन त्यांनी तर्जनी पुढच्या दातांवर खरवडली. अंतू आणि झिपऱ्या आपल्या वस्तीकडे जाण्यासाठी डावीकडे वळले आणि बेनवा खांद्यावरचं फाटकं खमीस खेळवत उजवीकडे वळला. तेवढ्यात त्याला आठवण झाली आणि तो चुटकी वाजून म्हणाला, "अंत्य, बडव्या गंमत बघायची का? तो साला अक्करमाशी नागू, तो कावला खरा, पण तुला धावतो. आत्ता इथनं थोड्या वेळा त्या बडव्याची बहीण जाईल रात्रीच्या दांद्याला." "चायला, हे झिपरे, धर दोन्ही पेट्या धर आणि वस्तीत टाकून ये, लेकिन जल्दी आना वापस. हा, अरे जरा दबाएंगे साली को. है क्या तयार तू?" अंत्या आपल्या कपाळावर आलेल्या झिंज्या उडवत म्हणाला, "अरे आपने को क्या है, चलो ना फिर." असं म्हणत झिपऱ्या खुशीत आला. दोन्ही पेट्या घेऊन तो उड्या मारत वस्तीवर धावला. त्याच्या अंगात काळ्या पिवळ्या पट्ट्यांची गंजी होती, त्यामुळे वाघ दवडावा तसा तो दिसत होता. धावता धावता, "देखे मैं अभी आता, साली को छोडना नहीं," असा त्यांनी मध्येच इशारा दिला आणि बघता बघता तो अदृश्य झाला. "क्या नाम बोला रे?" "काय का?" "अरे वो नागू की बहन का." "आयशा. देखने में माल है क्या?" "हा, चालू माल आहे, पण तब्येतीने तयार आहे. जवानी की हवा आहे." "अच्छा." असं म्हणत त्यांनी काडीनं दात कोरले. आयशा अंगानं कशी असेल याची कल्पना करत त्यांनी डोकं खाजवलं. कानावरची वेडी उचलून तोंडात ठेवली, शिलगावली आणि नाकातोंडातून धूर सोडत ते थोटूक त्यांनी बेनवाच्या हातात दिलं. खूप वेळात बेनवानं झुरका घेतला नव्हता, म्हणून दमछाक निघेपर्यंत त्यांनी झुरका घेतला आणि तो काही वेळ नुसता खोकत राहिला. "साली का धंदा चलता है किधर?" "अरे वो बोरीबंदर के नाके पे. उधर खड़ी होती है एक्ट्रेस के माफिक." "और गिराइक को लेती किधर वो?" "अरे उधर ही ना. कोई हाफिज का सिपाही है, रुपया 8 लेके हाफिज की जागा देता उसको, ऐसा सुना मैं." "ये धंधा साला अच्छा है, तो तुम भी जाओ ना. गिराइक जमा के देओ, 8 तो मिलेगी." हे ऐकून अंत्या खुश झाला. खुशीच्या भरात खसा खसा मांड्या चोळत तो दात विचकून खूप हसला. तेवढे झिपऱ्या उड्या मारत आला आणि दम टाकत हावरटपणे म्हणाला, "अरे किधर है नागो की बहन?" "अरे साली आईच किधर वो?" "नाही, ये वक्त तो साली आणीच मागती हो." बेनवा जिथल्या तिथंच चुळबुळला. "चलो वस्ती में जाएंगे, देखेंगे किधर भाग गई क्या." "हाँ चल चल, साली के कुल्फी निकालेंगे." झिपऱ्याही आता धुंदीत आला होता. बेनवा गोंधळून गेला. तो विचार करत राहिला. अद्याप आयशा नटून थटून आली नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. भुष्याच्या बाहुलीला वस्त्र गुंडाळावं तसं नेसण नेसून, जागोजागी चुरलेला पोलका चढवून आणि कागदाच्या फुलांची वेणी माळून ती चपला ओढत यावेळी या नाक्यावरनं गेलीच पाहिजे. या वेळेला रोजचीच येणारी ती पोर गेली कुठे आज? बेनवा विचार करत राहिला. "अरे यार, क्या सोचता तू?" झिपऱ्या अस्वस्थ झाला. त्यांनी अर्ध्या विजारीच्या खिशात हात कोंबले आणि तिथूनच त्यांनी मांड्या खाजवल्या. "हा ना, चलो चलो देखते चलो." मग तिघेजण त्या नाक्यावरनं उजवीकडे वळले. ते वस्तीत आले तेव्हा पुन्हाच्या झोपडीकडे त्यांना लोकांचा मोठा घोळका दिसला. "अयो, अरे क्या गडबड आहे?" बेनवा एकदम धसक्यानं बोलून गेला. तिघेही धावत धावत पुन्हाच्या झोपडीपाशी गेले. "अरे क्या हो गया रे?" बेनवानं कोणाला तरी हटकलं, पण उत्तर नाही मिळालं.
घोळक्यात उंच मान करून त्यांनी बघितलं. झोपडीच्या दाराशी आयशा आणि चेन्ना रडत होत्या आणि बाजूच्या बाजेवर पुन्हा मरून पडलेला होता. अरे क्या हुआ? बेनवा एकदम किंचाळला. पुन्हा गया रे. अम्मा डोळे टिपत म्हणाली. अगं पण काय झालं काय त्याला? सुबे सुबे तो अच्छा होता न तो. अरे सुबे का क्या बोलतो तू? आत्तापर्यंत बरा होता म्हातारा. अम्मा रडवेल्या आवाजात म्हणाली. अर्धा घंटा बी नाही झाला, पाण्यावानी जुलाब आणि रक्ताच्या वांत्या. एका मिनिटात डोळे फिरवले बघ म्हाताऱ्यानं. अय्यो. असं म्हणत बेनवा पुन्हाच्या हाडाच्या जोडीकडे बघत राहिला. शेजारी जुलाबाची घाण पडली होती. त्यातच रक्ताचं थारोळं होतं आणि तिथेच पाय भरून रुकाचा खोळा चामण्या नाक कोरत कोऱ्या चेहऱ्यानं उभा होता. वस्तीतल्या सगळ्या बायका त्या एका झोपडीला चिकटल्या होत्या. कणकण आवाज करत बोलत कुजबुजत होत्या. डोसक्याला टॉवेल गुंडाळून पुरुष लोक सचिंतपणे घुमत होते. चेन्ना आयशा छातीवर हात मारत रडत होत्या. डळमळत्या झोपडीचा कुशीला आधार घेऊन नागू उभा होता. त्याला उभं राहण्याचे सुद्धा कष्ट पडत होते. ओठांचं वर्तुळ करत तो भगभग श्वास सोडत होता आणि श्वास सोडता सोडता त्याच्या पाठीचं पोक अधिक वाकत होतं. त्याच्या शेजारी रुका उभा होता. डाव्या हातानं खांद्यावरचा टॉवेल चाळवत तो उजव्या मनगटाचं तुटकं थोटूक नागूच्या छातीवर आपटत त्याची समजूत काढत होता. पोरा चिंता करू नको, आम्ही निभून येऊ, असं त्याला आश्वासन देऊन धीर आणत होता. नागूकडे बघताच बेनवाचं काळीच तुटल्यासारखं झालं. त्याला वाटलं उगाचच दुपारी आपण त्याच्याशी भांडलो, मारामारी केली. त्यात बिचाऱ्याची पॉलिशची पेटी गेली. बिचारा दमेकरी. आता काय करेल हा? बेनवाचं मन गदगदून हललं. कोपरानं लोकांना बाजूला करून तो पुढे आला. तेवढ्यात कुठल्या तरी पोराच्या पायावर त्याचा पाय पडला. त्यासरशी ते पोर केकाटून रडायला लागलं. अरे हात आहे गपे, किडे पडले तुझ्या थोबाडात. असं कोणीतरी वैतागून फणकारलं त्या पोरावर, पण पोर रडत राहिलं. इतर गोंगाट खूप होता, त्यात ते रडं मिसळून गेलं. बेनवा पाय फाकून आत्मविश्वासानं नागूच्या पुढ्यात उभा राहिला. दुपारी भांडताना उभा राहिला होता ना, तसा. नागूनं त्याच्याकडे मार लागलेल्या डोळ्यांनी बघितलं. पुन्हा एकदा खोकत श्वास टाकला. त्याच्या छातीच्या ढिल्ल्या फासळ्यांवर हाताचा पंजा मारत बेनवा म्हणाला, देख ना गया तू डरमत. सारं माझ्याकडं लागलं. मी करतो समधी अवस्था. तू आपला चीप बसून राहा. त्याच झटक्यानं बेनवानं रुकाच्या खांद्यावरचा टॉवेल ओढून आपल्या डोसक्याला गुंडाळला आणि तो तिथनं बाहेर आला. त्यांनी ताबडतोब आपल्या खिशातले पैसे काढले. झिपऱ्याकडनं अंत्याकडनं पैसे घेतले. चायला कायको आया और ये क्या हो गया? झिपऱ्या दातोट खात म्हणाला. इसमें आयशा कोणशी आहे रे? अंत्या मान उंचावून बघत होता. देखे तू चूप बेटा अभि. असं बोलून बेनवा धावत सुटला. थोड्याच वेळात पेट्रोमॅक्सची बत्ती आणि तिरडीचं सामान घेऊन परत आला. तिरडी बांधताना पुन्हा त्याचं काळीज लखलखल्यासारखं झालं. सुंभाचा गुंडाळा सोडून तिरडी बांधताना त्याला आठवलं, पुन्हानं आपल्या जीर्ण बाजेसाठी सुंभ आणायला सांगितलं होतं. ते काही आपण त्याला कधी आणून दिलं नाही. एवढंसं सुंभ ते काय, आत्ता आणलंच ना. पण त्यांनी मागितलं तेव्हा नाही देता आलं. मानत्या, झेपऱ्या, पावरू, रघुरामा या सगळ्यांच्या मदतीनं त्यानं पुन्हाला आंघोळ घातली, तिरडी बांधली. तिरडीवर कोरा मांजरपाट टाकताना पावरूनं त्या मांजरपाटाचा वास घेतला. कोऱ्या नवीन कपड्याचा वास त्यांनी कित्येक वर्षात घेतला नव्हता. तिरडी उचलण्याआधी पुन्हाच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या शिंपडल्या. कुणीतरी 2 आणेवाला हार वर टाकला. रुकानं एका हातानं बत्ती उचलली, आपल्या खांद्यावर घेतली. चौघांनी तिरडी उचलली. पदरानं वारा घालत साऱ्या बायका तिरडीभोवती गोळा झाल्या. आपापली लेकरं कडेवर घेऊन त्या पदर ढाळायला लागल्या आणि प्रेतयात्रा हळूहळू पुढे सरकायला लागली. सारी वस्ती ओस पडली. चमण्यात एवढा काडीनं कान कोरत गॅसबत्तीच्या खांबाला टेकून उभा होता आणि त्याच्या साथीला जमी कुत्री हेल काढत सारखी केकाटत होती. मध्यरात्रीच्या आसपास सारी माणसं पुन्हा वस्तीत आली.
त्यावेळी चमना पुन्हाच्या बाजेवर मेल्यासारखा झोपला होता. मेलेली वस्ती पुन्हा जिवंत झाली. जमी कुत्री आकाशाला मुस्कट लावून अधूनमधून विचित्र हेल काढत होती, पण तिच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. जेवणावळ झाल्यानंतर टाकलेल्या खरकट्या पत्रावळीवर कुत्री भांडत राहावी तशी त्यांची बडबड चालू झाली. त्यातच पेंगुळलेली पोरं किरकिर रडत होती. त्यांच्यावर आईबाप खेकसत होते, त्यांना शिव्या घालत होते. बत्तीच्या खांबाला टेकून नागू बसला. भाता दाबल्यासारखा श्वास सोडत खूप खोकला. मडकं घेऊन चालत जाण्याचे त्याला खूप श्रम पडले होते. अंगाची हाडं कणकणत होती. कधी एकदा अंग टाकून झोपतो असं त्याला झालं होतं, पण झोपण्यापूर्वी वाडगाभर पेज हवी होती. पोटात कावळे ओरडत होते. सडकून भूक लागली होती. विशेष म्हणजे खूप दिवसांनी त्याला अशी भूक लागली होती. अलीकडे त्याला चांगली भूक लागतच नव्हती, पण आत्ता मिळेल ते गिळायला तो तयार होता. ए छेन्ना, त्यांनी क्षीण आवाजात हाक मारली. कोणीही उत्तर दिलं नाही. आयशे, आयशानं फणकारून त्याच्याकडे बघितलं. त्यामुळे तिच्याशी काही बोलायचा धीर नागूला झाला नाही. दिव्याला बिचकणाऱ्या उंदरासारखा तो क्षणभर तिच्याकडे बीट बीट बघत राहिला. चेन्ना, काय खायला आहे का? आता मला खा, बापाला खाल्लं. नागू काही बोलला नाही, फक्त 2-4दा खोकला, रागारागानं थुंकला. मग त्यानं बेनवाची वाट बघितली. बेनवा आला असता तर 2 आणे मागून उसळपाव तरी खाता आली असती. तेवढ्यात रुका आला. नागूला वाटलं पाव उसळ खाण्यासाठी त्याच्याकडे 2 आणे मागावेत, निदान उधारीवर तरी. पण रुकानंच तोंड उघडलं आणि म्हणाला, अरे चला, बाप गेला, आम्ही पोचवून आलो तर प्यायची पण सोय नाही वे. चला, जमानाच बदलला. नागू तिथनं उठला आणि अम्माच्या झोपडी समोर आला. अरे बेनवा, जरा इकडे. काय राहिलं? अरे लोकांची प्यायची सोय करायला पाहिजे. काय करायचं आता? नागू श्वास टाकत टप्प्याटप्प्यानं बोलला. असं म्हणतो. बेनवानं क्षणभर कसला तरी विचार केला आणि मग अंत्या आणि झिपऱ्या यांना घेऊन तो बाहेर पडला. घाईघाईनं निघून गेला. रघुरामाच्या भट्टीवर काम करायचा तिथे ते गेले आणि मग अर्ध्या पाऊण तासानं तिघेही 15-20 शिशे घेऊन आले. ते शिशे बघून नागू हर्षभरीत झाला. उठून यजमानासारखा उभा राहिला आणि गुरगुरत्या आवाजात म्हणाला, शाबास पोरा, शाबास. या या सगळे, या सगळे या. कार्ट्या घेऊन या सगळे. हा, चला लवकर चला, नाहीतर खलस होऊन जायला मला. झोपड्यामागच्या मोकळ्या जागेत सगळी माणसं जमली. बायका, पुरुष सगळेजण उकिडवे बसले. प्रत्येकाच्या हातात करटी. 2-4 कथलाचे वाडगे आणले होते. त्या चेन्ना आणि आयशाही बसल्या. मग बेनवानं भासाभासा शिश्याची बुचं काढली. एक बाटली घेऊन तो रुकाकडे गेला. पुन्हाच्या मागं आता त्या वस्तीत सर्वात जाणता रुका. तो रुकासमोर गेला. वाकून त्यानं बाटली वाकडी केली, पण त्याबरोबर रुका पचकन थुंकला. त्याने हातातली करटी फटकन जमिनीवर आपटली. तो एकदम चिडला. तारस्वरात ओरडला, अरे हात साल्या, तो कशा पाय? काय तुझा बाप मिळालाय का? नाग्यानं वतली पाहिजे. हे ऐकताच रुकाला पाठिंबा देणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या बायका पुरुषांचे 2 तट पडले. त्यांच्यात गरमागरम देवघेव झाली. एकमेकांना शिव्या दिल्या. काही जण उठून जायला लागले. बाकीचे त्यांना थोपवायला लागले. 10-15 मिनिटं नुसती कावकाव करण्यात गेली. मग नागू श्वास टाकत पोक काढून उठला. त्याला बोलायची ताकदच नव्हती. मानेला हिसडा देत त्यांनी प्रत्येकापुढे श्वास सोडला. प्रत्येकाच्या हनवटीला हात लावला. रुकाचे पाय धरले. मग वटारलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे चौफेर बघत रुका पुन्हा बसला. अपमान गिळून त्यानं करटी हातात धरली. नागूनं बेनवाच्या हातातली बाटली घेतली. रुकाची करटी भरली. मग त्यांनी प्रत्येकाच्या हातातली करटी भरली. सारेजण करट्या तोंडाला लावून दारूचे गुटके घ्यायला लागले. घोट गिळताना गळ्याकडची जळजळ तोंडावर दिसायला लागली. करट्या संपताच पुन्हा भरल्या गेल्या. काही तर्र झाले, काही झिंगले, डोळे गरगर फिरले. काही कलंडले, काही आडवे पडले. 2-4 भडकन ओकले. मग त्यांना आणखीन घ्यायचा आग्रह झाला. तरी असंबद्धपणे बडबडण्याचं काम चालू होतं. काही जण पुन्हाच्या कालपरवाच्या आठवणी सांगायला लागले.
एकमेकांना दीर्घकाळ ओळखणारं तिथे कोणी नव्हतं. आज इथे उद्या तिथे असं प्रत्येकाचं भटकं जीवन. कुणीच आपली हयात दुसऱ्याबरोबर घालवली नव्हती. वस्तीतला थोरला पुरुष परमेश्वर असं म्हणत हात जोडून रुका उभा राहिला मात्र धाडकन कोसळून खाली पाडला. शेजारची बाई ऐकत नव्हती. डोळे ओढून पेंगत होती. तरी आम्हा तिला हवेत बोटं नाचवत पांडेचेरीच्या गोष्टी सांगत होती. पुन्हा पुन्हा तेच बडबडत होती. ह्यांना 12 रुपये पगार होता आश्रमाच्या बागेत. स्वतःचं घर नव्हतं तर मातीच्या भिंती, चित्र आणि कॅलेंडर होती. चित्रांचा लय नाद ह्यांना. आता पोराला तीच वड लागली. त्या घरात कोण मेला राहतो परमेश्वर जाणे. कोणी प्रश्न विचारत नव्हतं, पण आम्हा डोळे फिरवत उत्तर देत होती. वय तर पांडेचेरीला सावताचं घर. कुणी विचारलं, पण ती म्हणाली, नाही जमीन भाड्यानं. आम्हा आणखीही काय बाय सांगत बसली असती, पण तेवढ्या झिपऱ्या तर्र होऊन झेलपटत उभा राहिला. हातवारे करत डोळे फिरवत त्यांनी एकदम आवाज चढवला. ओरडून म्हणाला, अरे बेनवा भाडव्या हिदराव. झिपऱ्या उभा राहतात त्याला सावरण्यासाठी म्हणून अंत्या उठला, पण तोच कोलमडून खाली पाडला. ओठांचा मचमच आवाज करत तसाच धुळीत पडून राहिला. डाव्या हातात करटी धरून आणि करटीखाली उजव्या हाताच्या तुटलेल्या मनगटाचा आधार देऊन रुका अजूनही एकेका घोटानं पीतच होता. खूप दिवस असा तो प्यायलेला नव्हता. असा म्हातारा बऱ्याच दिवसात मेला नव्हता. त्यामुळे अशी चंगळ गेल्या कित्येक दिवसात झालेलीच नव्हती. अरे बेनवा साला इधर आना तू बेनवा. झिपऱ्या पुन्हा गरजला. बडव्या गपा चुप बैठ नाही तो 2 लाफा देंगा. अंत्या जमिनीवरची धूळ फुंकत ओरडला. क्या बात आहे रे. बेनवा तोल सावरत उभा राहिला. वो किधर है साली. अरे वो कौन. अरे वो ना आयशा. चुप बैठ रे. क्या चुप क्या चुप क्या. तेरा बाप चुप. अरे हेड. अरे हमको आयशा के वास्ते इधर लाया, पैसा लिया, किधर है वो. बोले हरामी बोल. जिपरे ये बात टाइम करने का नहीं है. ऐसी बात इस टाइम पे नहीं चलती. अभी तू सीधा पखाड़ी में जा, नहीं तो ये चकले में खाली पीली मर जाएगा तू. साला तेरा बाप मर जाएगा. तेवढ्यात अंत्या उठला. ओणव्यानंच म्हणाला, बोल ना आयशा है किधर. हाँ बोल ना बोल. झिपऱ्यानं पाय फाकले. पुन्हा ओरडला, अला इधर ही दबा देंगे साली को. जोर जोरानं श्वास घेत त्यांनी छाती फुगवली. अंत्या जिभल्या चाटत उभा राहिला. मागे पुढे झेलपटायला लागला. चलो 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 साली को बोरी बंदर लेके जाएंगे चलो. रुका हे ऐकत थंडपणे पीत होता. नानू दगडावर डोकं टेकून उपडी पडला होता. उपडी पडल्याशिवाय त्याला श्वासोच्छवासही करता येईना. अनेकांचं पिणं आता थांबलं होतं. बऱ्याचशा बायका आता बसून टेकून आडव्या पडून झिंगत होत्या. साधारण शुद्ध बेनवालाच होती. इथं काही चाललेलंच नाही असं समजून आम्हा झेलपाटे खात आपल्या झोपडीकडे गेले. बेनवा पोरा मारामारीचं काम नाही हा. असं जाता जाता तिने इशारा दिला. कशीबशी झोपडीत गेली आणि आडवी पडली. पण तिच्या इशाऱ्याची बेनवानं पर्वा नाही केली. रिकामा शिसा हातात घेऊन तो उभा राहिला. झिपऱ्याच्या पुढ्यात गेला. पवित्रा घेऊन ताठ उभा राहिला. बडवे तुमको ये टाइम में आप भी आयशा मांगता. मुंडी हलवत बेनवानं प्रत्येक शब्दावर भर देत विचारला. हाँ क्यों नहीं. लाव ना साली को कोल्पी निकालूंगा. अंत्याही उठला. खांद्यातून मोडल्याप्रमाणे त्याने आपले हात हलवले आणि तो हसत हसत विजारीची बटणं सोडायला लागला. ते बघून बेनवानं दोन्ही हातात शिसा धरला आणि हॅ असा तोंडानं जोर काढत त्यांनी तो अंत्याच्या बोडक्यावर हाणला. खळकन शिसा फुटला. काचेचे तुकडे विखुरले. अबे तेरे माँ की असं म्हणत अंत्या जागच्या जागी किंचाळला. त्याच्या डोक्यातनं भळभळ रक्त निसटलं. तो प्रकार बघून सारी झिंगलेली माणसं बसल्या जागी किंचाळली.
रुका इकडे तिकडे न बघता थंडपणे म्हणाला, मारो मारो साले को छोडना नहीं उसको. आणि त्याने धुळीत पुरून ठेवलेली करटी उचलून तोंडाला लावली. झिपरे अंगावर येताच बेनवानं दुसरा शिशा हातात घेतला. ते बघता झिपऱ्यानं अंत्याला ओढत पाय काढता घेतला. तोंडाला येतील तशा शिव्या देत दोघांनीही पोबारा केला. कपाळावरनं ओघळणारं रक्त घामाची धार आहे असं समजून अंत्या मनगटानं पुसत होता. टांगा फाकत दोघांनीही रस्ता धरला. सगळी वस्ती झिंगून पडली होती. लोळता लोळता चामण्या पुन्हाच्या बाजेवरनं खाली पाडला. गळ्याचा घुर्र घुर्र आवाज करत जमी कुत्री वेटोळं करून बाजेवर शांत झोपली होती. आणि तेवढ्यात कर्र कर्र आवाज करत अम्माच्या झोपडीसमोर ट्रक येऊन थांबला. धडधडत्या छातीनं श्वास टाकत बेनवा आपल्या झोपडी शेजारी येऊन बाजेवर पाडला. त्याला वाटलं आपण अंत्याच्या डोक्यात बाटली मारली हे काही बरं नाही झालं. त्याच्या हाताला धरून त्याला रस्त्याला लावायला हवं होतं, पण त्या गडबडीत भान नाही राहिलं. पण अंत्या आणि झिपऱ्या ही गोष्ट विसरून जाणार नाहीत. राग मनात ठेवतील आणि सूड उगवण्यासाठी साले दोघेही पुन्हा वस्तीवर येतील आणि आपल्याला मारतील. आणि आत्ता लुकासुद्धा इथं नाही आहे. त्याची छाती पुन्हा धडधडली. तो खाटेवरनं उठला आणि ट्रकमध्ये चढून पुढच्या सीटवर पाय आखडून पडून राहिला. ट्रकचा दरवाजा उघडून बंद झाल्याचा आवाज ऐकू येता झोपडीतनं ट्रकवाला गोरकॉन म्हणाला, कोण आहे रे? मी आहे बियानवा. काय करतो? ट्रकशी गडबड नको हा? नाही, जरा झोपतो आतमध्ये. त्यावर त्याचा आवाज ऐकू नाही आला, पण अम्माच्या तोंडातून घुसमटलेला आवाज मात्र बाहेर पडला. लागोपाठ तिने दोनदा गळ्याचा आवाज करत दीर्घ सुस्कारे सोडले. मग तोंडाची मचमच. त्यानंतर थोडा वेळ ती नुसती कणत राहिली. दारूची नशा उतरताना असा क्षीण जातो. सारा अंग हलकं हलकं होतं. कणत कणत ती काहीतरी बोलत होती. तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती, पण तो आवाज मोठ्यानं ऐकू येत होता. रात्रीच्या शांत वातावरणात जोरानं सोडलेला श्वास सुद्धा आपल्या कानाशी सोडल्यासारखा स्पष्ट ऐकू येत होता. त्यामुळे तोंडातल्या तोंडात तिने केलेली बडबड झोपडीबाहेर मोठ्यानं बोलल्याप्रमाणे स्पष्ट ऐकू येत होती. पण ती काय बोलत होती हे धड कळत नव्हतं. तिची नशा अद्याप साफ उतरलेलीच नव्हती. काहीतरी तेच 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 ती असंबद्धपणे बोलत राहिली. विशेषतः पावऱ्याची लक्ष्मी 1.5 वर्षात 2दा गरोदर राहिली आणि तिची दोन्ही पोरं पटापटा मेली ही गोष्ट ती पुन्हा पुन्हा सांगत होती. कुणाला सांगत होती? ट्रकवाल्याला. पावऱ्याच्या लक्ष्मीला 1.5 वर्षात 2दा मुलं झाली आणि ती मुलं मेली ही गोष्ट ट्रकवाल्याला कशाला सांगायची? पावऱ्याच्या बायकोची मुलं मेली याच्यात ट्रकवाल्याला काय वाटणार? पण तरी ती पुन्हा पुन्हा अस्पष्ट गुदमरलेल्या आवाजात म्हणतच राहिली, तिला 2 पोरं, 2 वर्षात 2. अरे नको त्याला पोरं आणि आवड असते त्याला, काही नाही. कुणाला पोरांची आवड? बेनवाला वाटलं ट्रकवाल्याची पोरं ट्रकवाल्यासारखी गोरी पान असतील. लांडी आखूड विजार घालून तो उघडा राहिला म्हणजे त्याचं तांबूस गुलाबी अंग पेटलेल्या गुलाबी हंडीसारखं दिसतं. आतूनच पेटल्यासारखं दिसतं. त्याची पोरं फार सुंदर दिसत असतील. विचार करता करता कधीतरी त्याचा डोळा लागला. मध्येच कधीतरी स्वतःच्याच घोरण्याच्या आवाजानं तो एकदम जागा झाला आणि पुन्हा कूस बदलून झोपला. भली पहाट झाली असावी, कारण झोप येण्यापूर्वी रुकाचा बादशाह 1-2दा आरवल्याचा आवाज त्याने ऐकला. पाठोपाठ जमी ही ट्रकच्या शेजारून भुंकली. बेनवानं उठून बघितलं. त्याला वाटलं अंत्या आणि झिपऱ्या झाले. झोपडीच्या दाराशी आम्हा डोक्याचे केस बांधत उभी होती. ट्रकवाल्याकडे बघत जमी भुंकत होती. मला भुंकतीये साली. हट, आपलं माणूस ओळखा नव्हे. तरी शेपूट ढाळं जमी भुंकत राहिली म्हणून ट्रकवाल्यानं तिच्या कंबरड्यावर लाथ घालत म्हटलं, अरे हट, तुझी कशाला पाहिजे भुनभुन, चल हट. अरे लाथ नको मारू बाबा, तिला गाभं नाही ती. होय का? तर केवढं पोर होतं आणलं तवा, आता गाभण बी राहिली. असं म्हणत तिने जमीला जवळ घेतलं. लाडात म्हणाली, अगं बाई, आपलं माणूस ओळखावं की. बेनवा खाली उतरताच ट्रकवाला ट्रकमध्ये बसला.
ट्रक सुरू होताच हात हलवत आम्हा म्हणाली, लवकर यावं, येळ नका काढू हा. त्यानं ते ऐकलं का नाही कोण जाणे, कारण ट्रकच्या आवाजात तिचं ते बोलणं विरून गेलं. घर्र घर्र आवाज करत लफत चफत जाणाऱ्या हिंस्त्र जनावराप्रमाणे तो ट्रक काळोखात नाहीसा झाला. झोपडीच्या बाजूलाच बसून आम्हानं लघवी केली. काळोख्या आकाशातल्या चांदण्या मोजत बेनवा पडून राहिला. अकस्मात त्याला पुन्हा मेल्याची आठवण झाली आणि पुन्हाच्या नागूला ठोसे लगावले. त्याला पुन्हा पश्चात्ताप झाला. पुन्हाला त्याच्या बाजेसाठी एवढंसं सुंभसुद्धा आपल्याला देता आलं नाही या जाणीवेनं त्याला खूप दुःख होत होतं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. समोरच्या चांदण्या त्याला डब्बल दिसायला लागल्या. श्रोते हो, हा होता जयवंत दळवी लिखित चक्र या कादंबरीचा भाग 7वा. 8वा भाग उद्या. तोपर्यंत एक नम्र विनंती, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूयात उद्या 8व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.